मंडळी, फंडामेंटल ॲनालिसिस मधली तिसरी कसोटी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही कसोटी आहे पी-बी रेशो. हा पी-बी रेशो आपल्याला सांगतो की आपण जो शेअर खरेदी करणार आहोत किंवा शेअर खरेदी करू इच्छित आहोत त्याची किंमत योग्य आहे की नाही. पण पी-बी रेशो म्हणजे नेमकं काय असतं? पी-बी रेशो म्हणजे प्राइस टू बुक व्हॅल्यू. थोडक्यात शेअरचा चालू भाव भागिले शेअरची बुक व्हॅल्यू बरोबर पी-बी रेशो, किंवा शेअरच्या चालू किमतीला शेअरच्या बुक व्हॅल्यूने भागलं की येणारी संख्या म्हणजे पी-बी रेशो. इथं शेअरचा चालू भाव म्हणजे शेअर आपण ज्या किमतीला खरेदी करतो तो भाव, किंवा आपल्याला जो स्क्रीनवर कमी जास्ती होताना दिसतो त्याला सुद्धा आपण शेअरचा चालू भाव असं म्हणू शकतो. यालाच आपण लास्ट ट्रेडेड प्राइस असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर शेअरची बुक व्हॅल्यू म्हणजे कंपनीची मालमत्ता वजा कंपनीची देय रक्कम, किंवा त्याला लायबिलिटी असं सुद्धा म्हणतात. इथं कंपनीची मालमत्ता म्हणजे कंपनीजवळ असलेली जमीन असेल किंवा सोनं असेल किंवा रोख रक्कम असेल किंवा अशाच काही गोष्टी असतील ज्या मालमत्ता म्हणून धरल्या जातात. आणि लायबिलिटीज किंवा देय रक्कम म्हणजे कंपनीने काही कर्ज वगैरे काढलेलं असू शकतं किंवा अशा काही गोष्टी ज्या कंपनीला देणं म्हणून धरल्या जातात. तर अशा प्रकारे कंपनीच्या मालमत्तेतून कंपनीची देणी किंवा देय रक्कम वजा केली की उरलेली संख्या म्हणजे बुक व्हॅल्यू. ही बुक व्हॅल्यू आपल्याला काय सांगते, तर कंपनी भविष्यात बंद पडली तर आपल्याला प्रति शेअर किती रक्कम परत मिळेल, ती रक्कम म्हणजे बुक व्हॅल्यू. कुठल्याही कंपनीचा पी-बी रेशो बघण्यासाठी तुम्हाला moneycontrol.com या वेबसाईटवर जावं लागेल. इथं सर्च बॉक्समध्ये तुम्हाला हव्या असलेल्या कंपनीचं नाव लिहावं लागेल. आपण इथं SBI असं सर्च करूया. त्यानंतर इथे खाली तुम्ही शोधलेल्या कंपनीचं नाव येईल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही पुढील पेजवर जाल. इथे कंपनीची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. थोडंसं खाली स्क्रोल केलं की तुम्हाला ओव्हरव्ह्यू हा सेक्शन दिसेल. इथे तुम्हाला SBIचा भाव दिसतो आहे जो 766.30 आहे. आणि इथं SBIची बुक व्हॅल्यू दिसत आहे जी 538.75 आहे. त्यामुळे SBIचा भाव भागिले SBIची बुक व्हॅल्यू बरोबर SBIचा पी-बी रेशो मिळेल, जो उजवीकडं तुम्हाला दिसत आहे. हा पी-बी रेशो 1.42 दिसतो आहे. याचा अर्थ काय होतो तर आपल्याला SBIचा शेअर खरेदी करताना आवश्यक भावापेक्षा जवळपास 1.5 पट किंमत जास्त द्यावी लागत आहे. पण मग योग्य पी-बी रेशो किती असावा? मंडळी, कुठल्याही कंपनीचा पी-बी रेशो हा 1 ते 3 च्या दरम्यान असेल तर तो योग्य पी-बी रेशो असं म्हटलं जातं. कारण मगाशी बघितल्याप्रमाणे एखाद्या कंपनीचा भाव ₹100 असेल आणि त्या कंपनीची बुक व्हॅल्यू ₹110 असेल तर त्या कंपनीचा पी-बी रेशो साधारणपणे 0.91 एवढा आहे. पण कदाचित इतका कमी पी-बी रेशो असणाऱ्या कंपनीचा भाव काही कारणांमुळे कमी झालेला असेल. त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात आणि जी गुंतवणुकीसाठी धोकादायक सुद्धा असू शकतात. या उलट एखाद्या कंपनीचा भाव ₹110 असेल आणि त्याची बुक व्हॅल्यू ₹100 असेल तर त्या कंपनीचा पी-बी रेशो 1.1 असेल, ज्याला आपण चांगला पी-बी रेशो असं म्हणू शकतो. कारण या कंपनीचा पी-बी रेशो हा 1 ते 3 च्या दरम्यान आहे. त्यामुळे कुठल्याही कंपनीचा पी-बी रेशो 1 ते 3 च्या दरम्यान असेल तर तो जास्त चांगलं असं आपल्याला म्हणता येईल. पण मंडळी, पी-बी रेशोचा उपयोग तुम्ही शेअर मार्केटमधील प्रत्येक कंपनीसाठी किंवा प्रत्येक सेक्टरसाठी करू शकत नाही. कारण शेअर मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांचा पी-बी रेशो आपल्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त असतो. याचं कारण पी-बी रेशोच्या व्याख्येमध्येच दडलं आहे. पी-बी रेशो म्हणजे चालू शेअर प्राइस भागिले शेअरची बुक व्हॅल्यू, आणि कंपनीची बुक व्हॅल्यू म्हणजे कंपनीची मालमत्ता भागिले कंपनीची लायबिलिटी. पण जर आपण एखाद्या IT कंपनीची मालमत्ता बघायला गेलो तर ती आपल्याला तुलनेनं खूप कमी दिसेल. कारण कुठल्याही IT कंपनीला जमीन, सोनं किंवा मशिनरी अशा प्रकारच्या मालमत्तांची गरजच लागत नाही. त्यांचा सगळा बिझनेस ऑनलाईन असतो आणि त्यांचे कर्मचारी हेच त्यांची खरी मालमत्ता असतात किंवा उत्पन्नाचं साधन असतं. पण त्यांचे कर्मचारी हे त्यांचं दायित्व असतं किंवा लायबिलिटी असतात. त्यांना आपण ॲसेट्स किंवा मालमत्ता म्हणू शकत नाही. तसंच IT कंपन्यांवर कर्ज सुद्धा असू शकतात आणि त्या तुलनेत त्यांची मालमत्ता मात्र खूप कमी असू शकते. त्यामुळे त्यांची बुक व्हॅल्यू सुद्धा तुलनेने कमी होते आणि पर्यायानं त्यांचा पी-बी रेशो सुद्धा खूप जास्त दिसून येतो. उदाहरणार्थ आपण जर इन्फोसिसचा पी-बी रेशो बघितला तर तो खूप जास्त आहे हे तुम्हाला लगेचच दिसून येईल. या उलट जर तुम्ही एखाद्या बँकेचा पी-बी रेशो बघितला, जसं आपण आपल्या उदाहरणामध्ये SBIचा पी-बी रेशो बघितला, तर तो तुलनेनं खूप कमी दिसेल. कारण बँकेकडे खूप मोठ्या प्रमाणावर जमीन, रोख रक्कम, सोनं किंवा इतर अनेक प्रकारच्या मालमत्ता असतात, ज्यामुळे त्यांचा पी-बी रेशो खूप कमी असतो. पण मग जास्त पी-बी रेशो असेल तर काय करावं? मंडळी, मगाशी आपण IT क्षेत्रातल्या कंपन्यांविषयी बोललो. साधारणपणे सगळ्याच IT कंपन्यांचे पी-बी रेशो हे खूप जास्त असतात. त्यामुळे तुम्ही अशा कंपन्यांच्या बाबतीत फंडामेंटल ॲनालिसिस मधल्या इतर काही कसोट्यांचा वापर करू शकता.
या कसोट्यांविषयी माहिती आपण पुढील काही व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. त्यामुळे तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करताना पीबी रेशोचा समावेश करणार असाल तर अशाच कंपन्यांसाठी करा ज्यांच्याकडे त्यांची वैयक्तिक मालमत्ता भरपूर असेल, त्या मालमत्तांची किंमत सुद्धा खूप जास्त असेल, त्यामुळे त्यांचा पीबी रेशो आपोआपच कमी असेल. पीबी रेशो खूप कमी असेल किंवा खूप जास्त असेल अशा प्रकारच्या कंपन्यांसाठी तुम्ही फंडामेंटल अनालिसिस मधल्या इतर कसोट्यांचा वापर करा. उदाहरणार्थ बँकिंग, रिअल इस्टेट किंवा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्या, तसंच वाहतूक क्षेत्रातील कंपन्या, ऊर्जा आणि कॅपिटल गुड्स अशांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांसाठी तुम्ही पीबी रेशोचा वापर नक्की करू शकता.